मधला एक घेऊ काय राहिला तो ग्रीन वाला एक मधला सेंटर वाला ग्रीन अँगल बघू ओ चाय गरम चाय गरम चाय गरम किटली गरम किटली गरम किटली गरम नमस्कार मित्रांनो, कल्पेश आणि यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण आता निघालोय सापुतारा आणि वणी. तर नाशिक मार्गे आपण चाललेलो तिथे. तर आता आपण इथे मुरबाडमध्ये आता ऑलमोस्ट वाजलेले 12:30 आणि आता गाडी पण आपली आलेली. जी अंश काय करतोय? कुठे चाललोय आपण? जेंची तयारी झालेली आहे आणि आता आपण इथे दोघ जण आहेत आणि अजून पुढे अजून 5-6 जण आपल्याला मिळणार आहेत गाडीमध्ये. आणि अशी जर्नी तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा. पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे. सापुतारा, वणी आणि जमला तर येताना नाशिक घेऊ, जमलं तर 1-2 स्पॉट नाशिकचे. तर ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा. तुम्हाला पूर्ण जर्नी यूट्यूब ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, आजी आणि बाबा यांचे सोडायला आले त्याला इथपर्यंत. बाबा बाय बाय कर आजी आणि बाबांना. चला येतो आता. चला निघूया आपण आता. आम्ही दोघं होतो. आता मोठे साडू आपल्याला ऍड झालेले आहेत. अजून 2 माणसं ऍड झालेले आहेत आपल्याला. आता 4 जण झालेत. अजून 4 जण ऍड व्हायचे बाकी आहेत. शापूरला त्यांना आता पिकअप करू आणि आपण थेट निघू. आपली पुढची जर्नी सापुतारा डायरेक्ट. बघा मुरबाडची कमानी बस स्टँडची. शापूर रोडला लागलेलो आपण आता. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नाशिक हायवे चालू झालेले. आता नाशिक हायवेला आम्ही साडून घेतली गाडी चालवायला. कल्याण नाशिक जुना हवेला आहेत आपण आता. ओल्ड हायवे कल्याण नाशिक. पूर्ण जाम आहे सगळा रस्ता. गाडीला गाडी लागलेली आहे. समृद्धी महामार्ग जोपर्यंत बनत नाही, पूर्ण चालू होत नाही, तोपर्यंत आहे ट्रॅफिक असेच राहणार होतं. बघा कसे पूर्ण म्हणजे ओव्हरटेक करणं पण फुल रिस्की काम आहे इथे. थोडा पण गॅप नाहीये गाड्यांच्यात. एकदम बघा गाडी एकदम फेटून चालते एकमेकांना. आता घोटी टोल प्लाझा पर्यंत आम्ही पोहोचलेलो. पाठीमागं घोटीचा टोल आहे. बघा इथे दोन्ही साईडला कॉर्नरला नाश्त्याची दुकान आहेत भरपूर.
पूर्ण 24 तास इथे तुम्हाला नाश्त्याची सेवा भेटणार. चल आपण पण चहा घेऊ. आता आता समजलं असेल तुम्हाला थंडी किती आहे म्हणून. का चहा चांगला आहे का? चांगला आहे का चहा? साखरेचा साखरेचा. ऋषा काय करते तू? हे बघा पंच फेमस टाटाची फेमस कार. नंबर 1 सेलिंग टाटामध्ये सर्वात जास्त सेलिंग होणारी कार. आम्ही इथे थांबलोय साईडच्या मध्ये. आपली पण पंच आहे व्हाईट कलर, पण आपण ती नाही आणली कारण की मेंबर जरा जास्त आहेत. 8-9 मेंबर आहेत. 5-6 मेंबर असते नक्कीच आपण घेऊन आलो असतो. चला चहा संपवून टाकू. तो घाबरत नाही तो बोलतो आहे मजबूत आहे. मित्रांनो, सापुताराला तुम्ही आल्यानंतर सर्वात पहिले इथे सकाळी तुम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा, कारण की घरातून जर लेट झाला तर इथे ॲक्टिव्हिटीज 10 वाजल्यापासूनच चालू होतात. त्यामुळं तुम्ही शक्यतो 6 वाजल्यापासून जसं जमेल तसं लवकरात लवकर तुम्ही घरातून निघण्याचा प्रयत्न करा आणि इथे 10 पर्यंत तरी तुम्ही टच व्हा. त्यानंतर इथे सापुताऱ्यामध्ये आल्यानंतर पहिलाच तुम्ही इथून एंट्री माराल, इथून तुमची एंट्री होणार. त्यानंतर एंट्री झाल्यानंतर असा हा रोड इथे जातोय आणि इकडनं हा रोड वरती हॉटेल वगैरे भरपूर आहेत. या साईडला इकडनं एक रोड गेला लेफ्ट साईडला, इकडे भरपूर प्रमाणात हॉटेल वगैरे आहेत. तिथे तुमची राहण्याची वगैरे सोय होईल आणि समोर तिथे तलाव आहे, ते तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवणार आहे. आणि इकडे असे सगळे हॉटेल आहेत, सगळे म्हणजे नाश्ता वगैरे करण्यासाठी. इथे स्टॉल वगैरे भरपूर लावलेले आहेत. इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे नाश्त्याचे स्टॉल वगैरे भेटतील. भरपूर वेगवेगळ्या प्रकारे इथे नाश्ता आहे. आता आम्ही ते 2 टेबल बुक केलेले आहेत. हा एक टेबल, हा इकडे एक टेबल बुक केलेलं. भरपूर स्टॉल लावलेले तिथे. सापुतारा हॉटेलचे इथे पूर्ण लिस्ट मेनू कार्ड तुम्हाला ते दाखवलेलं आहे, सगळं गुजरातीमध्ये, त्यामुळे आपल्याला काय समजत नाही. बघून घ्या. आपली मॅगी इथे आलेली आहे. एक एक ऑर्डर आता चालू आहे आपली सगळी. बघू आता मॅगीची टेस्ट घेऊन बघू आपण कसं. या इकडे या. ओ चला इकडे. इथे आल्यावरती तुम्हाला 2 प्रकारच्या मॅगी भेटतील, एक साधी आणि एक व्हेजिटेबल. जास्त करून तुम्ही व्हेजिटेबल घ्या, कारण की त्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून टोमॅटो, शिमला मिरची त्यामध्ये ऍड करून ते बनवतात. त्यामुळे टेस्ट थोडीशी टेस्ट वाढते. त्याला विचारला होता, त्याचा ते काय बोलतात ते काय त्यांना समजत नाही.
मित्रांनो आपण या हवेवरनं नाश्ता करून असं आतमध्ये आलोय गल्लीमध्ये. बाजूलाच आहे नाश्ता काउंटरच्या बाजूलाच आहे गल्ली आहे. तिथे आतमध्ये आलो का असा मसाला आहे. तर आता बघूया मसाल्यामध्ये आपण एंट्री मारून कसा आहे मसाला. मसाल्याचं तिकीट इथं तुम्हाला बघायला भेटेल. 15 रुपये तिकीट आहे प्रति व्यक्ती. लहान मुलांचे तिकीट इथं आकारले जात नाही, लहान मुलांना फ्री आहे. इथून आपण एंट्री मारली मसाल्यामध्ये. आता पहिल्यांदाच कमीत कमी 2 ते 3 किलोचा मासा आपल्याला दिसलेला आहे. भरपूर मोठे मोठे मासे आहेत यामध्ये. बघा छोटे छोटे मासे पण आहेत तिथे. या साईडला पण टायगर शार्क आफ्रिका. बापरे बघा किती मोठा मासा. याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता 7 ते 9 इंच पर्यंत मध्ये विध. त्यानंतर एक म्हणजे 11 इंच पर्यंत एवढ्या माशाची मोठी साईज आहे. छोटे मासे इथे. वा मस्त आहे. आपण येतो लगेच आता चावायला तो. कुठला फिश आहे जेंश? कोणत्या कलरचा फिश आहे तो? ब्लॅक फिश. वाव हे मस्त खूप छान. सर्व माशांमध्ये हे मासे मला भरपूर आवडले, वेगवेगळ्या कलरचे. दोन कासव आहेत तिथे. हा बघा किती मस्त मस्त. खूप मस्त. जेस तुला फिश आवडले का? कुठले फिश आवडले तुला? इकडे बघ. हे बघ हे बघ कुठल्या कलरचे फिश आहेत? कुठल्या कलरचे फिश आहेत? ऑरेंज. हात लाव फिशला, हात लाव. व्हाईट फिश ला किती घे? व्हाईट आल्यावर फिशला आवाज दे. बापरे हे बघा तुम्ही पूर्ण 360 मध्ये फिश टँक बघा. पूर्ण 360 मध्ये खूप मस्त जबरदस्त. रेड डेव्हिड अमेरिका मधला फिश आहे. हे सगळे छोटे छोटे फिश इकडे बघ. हे बघ किती कलर आहेत बघ. फिश मध्ये किती कलर आहेत, किती कलर आहेत बघ. काउंट कर जेंट्स, काउंट कर फिश. समोरचा रस्ता क्रॉस करून आपण ऑपोजिट साईडला आता इकडे आलेलो आहेत. इथून आपण अशी एंट्री मारली आणि इथे आता तळ्याकडे आपण आलेलो आहेत. दोन्ही साईडनी एकदम मस्त ग्रीनरी आहे. खूप सारे इथे आता गार्डन आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर सारे मस्त इथे ऍक्टिव्हिटीज आहेत. खूप निसर्गरम्य वातावरण इथे. इथे फोटोग्राफर देखील 20 रुपयामध्ये तुम्ही फोटो काढू शकता इथे असं.
खूप मस्त असं क्लायमेट आहे इकडचं. साडूंनी 4 चॉईस केलेले फोटो. आता 4 पोज मध्ये आता साडू फोटो काढणार आहेत. अरे वा. हा खूप मेहनत घेऊन असे एक पोज देऊन ते फोटो काढत आहेत. कधी आले ते तर नक्कीच 2-3 फोटो तरी काढा तुम्ही. खूप मस्त पोज देतात ते. चला उभा राहू बा कडवा राहू. क्लॅप क्लॅप जेंट्स. ओके जस्ट क्लॅप क्लॅप. हो थांब थांब. कुठला ग्रीन. ओके अट्रिक. ऑरेंज ऑरेंज इथे दाखवा काढू. ऑरेंज ना. तर मधला एक घेऊ काय. राहिला तो ग्रीन वाला एक. मधला सेंटर वाला ग्रीन. अँगल बघू. ओ एक त्याला घ्या ना जेंट्सला. बोट लाव पटकन. तुझं कुठला तरी एक बोट लाव ना पटकन. दाखव तिथं कुठला तरी. मधला सेंटर वाला. हो एक तरी घ्या ना जेंट्सला. जेंट्सला घेऊन आता. जेंट्स जा मार जा. जा लवकर मार. इकडे तो ब्ल्यू वाला घेऊ आता. ब्ल्यू वाला खाली. हा त्याला घ्या. इकडे इकडे. हा आता तिकडे बघ. हा समोर बघा का. तिकडे बघ समोर. पकड तू पकड बंदूक. 1 2 3. वाव वाव फुटला क्लॅप क्लॅप. एवढी माती कधीपासून झोपली अशी आधी ती माती फेकायची. येड्या ऐसे ले अभी मैं आगे. तू पीछे से ले अभी.
ए इकडे ए टीव्ही इकडे ये बघ डग बघ ये इकडे वरती वरती हा बघ डग बघ हा बघ क्रिशा इकडे क्रिशा इकडे 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 हे बघ डग बघ काय पाहिजे तुला काय पाहिजे ए काय पाहिजे तुला दे त्याला बोलून दे तिला काय पाहिजे तुला दिला ना बोलून आलो 2 मिनिटं आम्ही आता एक टेबल पॉइंट जो स्पॉट आहे सापुताऱ्याचा त्याच्या खाली एक जाताना गार्डन आहे तर त्या गार्डन मध्ये आम्ही आलो होतो इथं आम्ही आता रेस्ट केलं दुपारी आराम केला इथे आणि त्यानंतर इथून तुम्हाला दाखवतो इथे सापुताऱ्याचा एक टेबल पॉइंट आहे वरती सर्वात फेमस पॉइंट आहे तो टेबल पॉइंट तर तिथं आपण आता जाणार आहेत जाताना आम्हाला ते गार्डन दिसलं दुपारी जेवल्यानंतर ते आम्ही त्या गार्डन मध्ये जरा थोडा आराम केला आणि आता सगळे लहान मुलं होते सगळं खेळून वगैरे आता आम्ही टेबल पॉईंटकडे जाणार आहेत वरती तर टेबल पॉईंटकडे जातानाच तुम्हाला एक इथे दाखवतो एक लाजळूचं झाड दिसलं आम्हाला हे बघा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतोय पूर्ण हे बघा जसं तुम्ही इकडनं असा रस्ता आहे इकडनं जसं एंट्री माराल तुम्हाला तर हे दिसेल तुम्हाला तर याच्यानंतर तुम्हाला इथं खाली इकडे यायचे लाजळूचे झाड बघा तुम्हाला दाखवते हे बघा आता बोट लावल्यावरती कसं होईल बघा पानं अशी मिटकतील हा बघा आता है ना किती मस्त वाटतात ना आता हा बघा मिटकली ऑटोमॅटिक आता नुसतं टच करतोय ना हा येऊ बंद जास्त असं हात लावू नका काटे वगैरे असतं तर रिक्स आहे थोडंसं बंद झाले किती मस्त वाटतात ना चला आता निघूया आपण टेबल पॉइंटला डायरेक्ट सनसेट बघायला आता सूर्य ऑलमोस्ट खाली येत चाललंय तुम्हाला इथूनच दाखवतो थोडासा नजारा अजून एवढा खाली आलेला नाही सूर्य एक अर्ध्या तासानंतर सनसेट पॉइंट आपल्याला बघायला भेटेल अर्धा पाऊण तासानंतर चला निघूया टेबल पॉइंटकडे मस्त जेंट्स एकदम मस्त हिरो दिसतो जेंट्स हिरो इकडे बघ जेंट्स पुढे पुढे इकडे इकडे पुढे हा बघू थोडं मागे सर गॉगल कसं घालायचं बघू गॉगल कसं घालायचं दाखव गॉगल काढ हा हा आता लावून दाखव गॉगल हा अरे वा मस्त 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 दादा काय फिरवा चला गाड्या त्याच्याकडे जरा लक्ष द्या का साडू झाले पोझिशन घेतली मी परफेक्ट एकदम आसन आसन पोझिशन घेतली का हो आसनाची पोझिशन घेतली का सगळं लावायला लागतो तेव्हा तुम्ही बसता आरामात चला साडू कुठे जायचं आता सनसेट पॉइंट बघायला बर चला आता आपण आहोत टेबल पॉइंट वरती टेबल पॉइंटला अशी एक प्रकारे यात्रा भरल्यावर काय ते वाटायला लागलाय तर असं मिकी माऊस वगैरे लहान मुलांना खेळायला मिकी माऊस आहे त्यानंतर जम्पिंग जपाक आहे
खूप सारे असे ऍक्टिव्हिटीज आहेत, छोटे मोठे असे पाळणे आहेत इथे टेबल पॉइंट वरती. पार्किंग वगैरे पण भरपूर स्पेस आहे इथे आल्यावरती, पार्किंगची काही कमी नाही इथे. हा मयुरीने पहिल्या त्याच्यामध्ये बिस्किट पुडा जिंकलेला आहे. बघू आता सासरे काय करतात. अरे वा, सासऱ्यांनी पण बाजी मारलेली आहे. अरे वा. इथून घेऊ ना, इथून ना. ए जियांश, वाव, पहिल्या ह्याच्यातच आपण बाजी मारलाय. जियांशला भेटलेला आहे अरे वा कॅडबरी. दुसरे थोडक्यात वाजलेला. जियांश हे बाजूला बाजूला, जियांश बाजूला. प्रत्येक वेळेस त्याला वाटलं प्रत्येक वेळेस मला भेटणार आहे का. फोटो मध्ये बघा साईडला मला येतो घोडा बाबा. अहो मी चालवतो घोडा. घोडा चालवतो आपण, गाडी चालवतो, चालवतो, बैलगाडी पण चालवतो ना आपण. इकडे बघ ना फोटो मध्ये, इकडे बघ या साईडला बघ ना, इकडे बघ इथे शूटिंग मध्ये बघ. दिसतो का शूटिंग मध्ये, दिसतो का. हे बघ काम चालणार तुझं आहे ना. आहे चला आगे से लन करो, आगे से ये साइड से ला कम चलना. मग जागा नाहीये पुढे. ओ बस ना, बस ना. नाही ना, पण नाही ना, मी पडेल ना. अरे मी धरलाय. नाही धरलं, मला माहिती मी कशी बसले. मी पुढे तोंडावर पडेल. मी पुढे तोंडावर पडेल, मला माहिती. काय धरलाय बघ दोन साईड. मला माहिती मी कशी बसले. हे आता काढून गेलो लवकर. डान्स कर.
ऍक्शन. ती दीदी बघा डान्स करते बघ. दीदी डान्स करते बघ. दीदी कशी डान्स करते असं हातवरती करून हलती डान्स कर जोरात कर वरती हातवरती कर ना डान्स कर ना. डान्स कर कसा उड्या मार जम्पिंग. हा हात वरती हँड्सअप जाय तू पण जाय का. त्याला जवळ घ्या ना जवळ घ्या ना ते जवळ घ्या. तू पण असं डान्स करा जा. हा जा तू पण उभा राहा. त्याच्याशी खेळा ना त्याच्याशी खेळा त्याकडे बघा ना त्याच्याकडे बघा. जा वरती. कुठे गॅप आहे काय नाही जाईल तो. जा जेंट्स जा वरती जा एकच जरा गेला बघ. जा तू एकच जरा गेला बघ. जा जेंट्स जा आता जा. भाई कितना है इसका? 50% से लगा रखा है कितनी देर के लिए? जा भाई कुछ जा. विराट शुगर वाली है. आता आपण टेबल पॉइंटच्या व्ह्यू पॉइंट वरती आहेत. पाठीमागे तो तुम्हाला दिसतो तो टेबल पॉइंटचा व्ह्यू पॉइंट आहे. त्या दाखवतो तुम्हाला टेबल पॉइंटचा व्ह्यू पॉइंट. इकडनं पूर्ण सापुतारा जे सिटी आहे ते पूर्ण इथून दिसते आणि सापुतारा जे लेक आहे ते पण इथून दिसते. हो का. बोटिंग 2 महिन्यापासून बंद आहे. मागे काहीतरी इथं ऍक्सिडेंट झाला होता तर त्यामुळं बोटिंग बंद आहे 2 महिने. रोपे पण बंद आहे ना. मस्त व्ह्यू दिसते बघा इथून पूर्ण सिटीचा. पूर्ण सिटी दिसते ती. चारी साईडने डोंगर. हे बघा इकडे पण डोंगर आहे. सगळं पूर्ण तिन्ही चारी साईडने डोंगर मध्ये तळा आणि त्यामध्ये बोटिंग आणि इकडे वरती पूर्ण टेबल पॉइंट आहे. इथे आल्यावरती खूप छान वाटायला लागलं. तुम्ही जर 2 दिवस सुट्टी जर असेल तर तुम्ही पण इथे पिकनिकला 2 दिवसासाठी तुम्ही येऊ शकता. मस्त खूप फिरणार काय याला सापुताऱ्याला. आता थोड्या वेळात सनसेट पॉइंट पण होईल ते पण तुम्हाला दाखवेल मी. वरती पण एक डोंगराच्या वरती पण टेकडी तिथे पण भरपूर जण जातात वरती तिकडे. इथे स्कूलची पिकनिक आलेली आहे. सापुताऱ्याला भरपूर असे स्कूलमधून पिकनिकसाठी मुलं लहान मुलं असे येत असतात. समोर बघा किती लोक एन्जॉय करतात मस्त. आपण त्यांचा एक थोडासा सीन तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. चाय गरम. किटली गरम.
अरे मस्त. चला घ्या, चहाची सोय झालेली इथे आपली. हो मला पुढचा लागेल. सापुताराला जेवणाची पण क्वालिटी भेटेल, चहामध्ये पण क्वालिटी भेटेल तुम्हाला. इथं असा पांचट चहा नाही भेटणार. आजपर्यंत मी हा माझा सकाळपासूनचा तिसरा चहा आहे, पण चहामध्ये फुल एकदम फर्स्ट क्लास क्वालिटीचा चहा इथं भेटतो. कसा वाटला तुम्हाला सापुतारा? कसा वाटला सापुतारा? तुम्हाला कसा वाटला सापुतारा? मजा वाटली सकाळपासून? छान वाटलं ना. केशा तुला मजा वाटली? हे मजा आली का तुला? साडूंचा इथं कार्याचा प्रोग्राम चालू झाला ना. इकडे रडारड काय का आलायचं? का रडतं? चहा दिला ना तुम्हाला? त्या लहान मुलांचं उड्या, जम्पिंग जपक. त्या बाजूला चहाचा आहे स्टॉल आहे. काय करताय नळ्या? एक कप फ्रेश. तुम्ही दोघं नाश्ता करा तिथे. नाही, नो नेवर. झाला चला, हे चला चालू झाला, चालू झालं. चला चला पण चालू झालं. चला 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 चालू झालं, चालू झालं. चला पुन्हा आता झाला. आता सगळे आता सगळे चला. तुम्ही माग, आपण दोघं मागं उभे राहू. चला इकडे कृष्णा मागे. या ना माझ्या जोडीला जोडीला हा या. हा जेंटू डान्स कर. हे बघ असं कर, असं आहे बघ. ये इथे आता एक गेम चालू झाला. एकदा एका चान्स मध्ये तिन्ही जर पडले ग्लास खाली तर 500 रुपये आपल्याला बक्षीस भेटणार आहे. अरे वा, एकच पडला, चान्स वाया गेलेला आहे. एकाचे 500 रुपये, 50 रुपये, 50 रुपये एक चान्स भेटणार. त्यामध्ये तिन्ही पडले पाहिजे ग्लास. बघू आता कोण घेतोय. साडूंनी घेतलं. आता थांबा थांबा बाजूला. ओ बाजूला 2 मिनिटं. चला
डोकं लावा. दादा वर ओ ओ सासरेबा बाजूला चला बाजूला. 2 मिनिटं. हा घ्या साडू घ्या. हा घ्या. अरे बापरे एक चान्स पडला. अरे वा जबरदस्त डेमो दाखवलेला तिन्ही पडले. चला हा घ्या घ्या चला चला अजून एक चान्स आहे. सासरेबा पाडतील. हो सरका बघू आता सासरेबा काय करतात आता. चला चला बघू. 100% मारतील आता. ऐका वरतून मारा वरती थोडा. 100% जेंट्स बाजूला इकडे येतो बरा. अरे बापरे जीन्स गॉगल टर्न मार स्ट्रेट. हा बस चल स्ट्रेट घे हा. गॉगलला हात लाव मस्त. गॉगलला हात लाव मस्त. अरे स्टेरिंग सोडली बापरे. चला आता आम्ही सनसेट पॉइंट कडे चाललोय सगळे. सनसेट पॉइंट इथून दिसेल तुम्हाला बघा. वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. टेकडीवरती बघा किती गर्दी आहे सनसेट बघायला. तिथं जाऊन बघूया काय वेगळा काय सीन दिसतोय का. सनसेट बघायला किती गर्दी आली बघा. चारही साईडने फुल गर्दी आहे. भरपूर लोक निघालेत आता कारण की गेला पूर्ण. सूर्य पूर्ण खाली गेलाय. धुका आला. हा धुक्यामध्ये गेला तो. खूप क्राऊड येते बघा. सनसेट बघायला बघा किती गर्दी. इकडनं मंदिर पण बघा किती मस्त दिसते. हे आंबाला हात लाव पाय पड जेंट्स. ये फोटो तिथे बघा. तिथे हात खाली करा ना दिसेल मी. फोटो काढा ना. सायकलचे फोटो काढा. सनसेट पूर्ण धुक्यामध्ये गेला त्यामुळं कोणाला जास्त सनसेट बघायला भेटला नाही. तर सगळेच नाराज आहेत. ते सगळ्यांची नाराजगी आहे का सनसेट व्यवस्थित बघायला भेटला नाही. पण पूर्ण धुका होता सगळा. आम्ही एक डोंगरावरती समोर एकदम तिन्ही साईडनी डोंगर होते आणि एकदम मध्ये पूर्ण असा धुका पसरला होता. त्या धुक्यामुळं सनसेट थोडा पण नाही बघायला भेटला. बघा एन्जॉयमेंटला कुठलाही वय नसतो.
या व्हिडिओ मधून तुम्हाला दिसेल. चला आता आम्ही गाडीकडे चाललोय. गाडी आमची आता पार्किंग मध्ये आहे तिथे. आता वणीला चाललोय आपण. इथून आता आपला नेक्स्ट डेस्टिनेशन वणी. वणी आता इथून फक्त 30 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही. चला जयेश, मजा आली का? मजा आली का? मजा माती गेली पायात. आपण मोठी बसलो पण नाही. फोटो लेंगे सर, फोटो कशात? खूप छान असे फोटो काढून देतात बघा, मस्त गिटार मध्ये. मुलींसाठी पण छोट्या बाईक आहेत इथे रायडिंग साठी. मस्त वाटतं ना फुलांनी सजवलेलं. घे नीट घट्ट पकड फक्त. चल गाडी दाखव. पुढचा घे. हॉर्स दाखव, हॉर्स. हे दाखव खालचं, खाली असं